त्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मुंबईकर आज गिरगाव चौपाटी येथे दाखल झालेले आहेत। बघू शकतो की सूर्योदय 31 डिसेंबर 2023 चे शेवटचे सूर्योदय आहे। मोठ्या प्रमाणावर मुंबईकर आज रविवार असल्यामुळे बाहेर आलेले आहे। मुंबईच नाही तर नवी मुंबई, वसई, विरार, पालघर या भागातून सुद्धा मुंबईकर आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर गिरगाव चौपाटी येथे दाखल झाले आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस सुरक्षा सुद्धा तैनात केली आहे। मुंबईत जवळपास 13,000 पोलीस मुंबईच्या रस्त्यावर तैनात आहे। काही नागरिक आपल्यासोबत आहेत। त्याचे नवीन वर्ष कशा प्रकारे साजरा करणार आहे आपण त्यांच्याशी जाणूया। कुठून आला तू आणि कशा प्रकारे नवीन वर्ष साजरा करणार? आम्ही उलिव्यावरून आलोय, नवी मुंबई। नवीन वर्षाचा काय नवीन संकल्प केला तू? नक्कीच आपण त्यांचे पॅरेंट्स आहेत आपल्याला, आपण त्यांच्या जाऊन नवीन वर्षाचा नवीन संकल्प काय केला का? मुलांना चांगलं शिकवण देणार, त्यांच्यावर चांगले संस्कार करणार, वाईट विचारांपासून दूर ठेवणार, जास्तीत जास्त लोकांना चांगला सल्ला देणार, त्यांच्या आरोग्याविषयी माहिती देणार त्यांना नवीन वर्षात। 2023 मधला एखादा चांगला आठवणीचा क्षण असा कुठला आहे का? 2023 मध्ये आम्ही फिरायला गेलो होतो माझ्या बर्थडेसाठी, तो एक चांगला क्षण होता। तुम्ही 2023 ला बाय बाय करण्यासाठी इथे आले आहे, कशा प्रकारे साजरा करणार आहे 2023 आणि 2024 कशा प्रकारे स्वागत करणार आहे? आज मी पूर्ण दिवस माझ्या फॅमिली सोबत सकाळी 9 वाजल्यापासून निघालेला आहे। मी पूर्ण मुंबई फिरत आहे। आता संध्याकाळी आम्ही 4 वाजता इथे गिरगाव चौपाटीला फिरायला आलो आहे। इथून आम्ही परत नवी मुंबईमध्ये जाणार, नवी मुंबईमध्ये थोडा वेळ फिरणार मॉलमध्ये फॅमिलीसोबत, तिकडे थोडा एन्जॉय करणार आणि मग रात्री आम्ही 12 वाजता केक कापून आम्ही नवीन वर्षाची सुरुवात करणार आहे। नवीन वर्षाचा नेमका कुठला संकल्प तुम्ही करणार आहात? नवीन वर्षामध्ये मी माझ्या फॅमिलीसोबत जास्तीत जास्त वेळ काढणार आहे आणि त्यांना जास्तीत जास्त असं एन्जॉय होईल असं फिरायला जाणार किंवा मुलांच्या शिक्षणाकडे जास्त लक्ष देणार। कहाँ से आए आप? हम लोग हिमाचल से आए। हिमाचल से आए। कब आए मुंबई में और कैसे लग रहा है मुंबई का यहाँ का वातावरण? बहुत अच्छा लग रहा है। हम एक हफ्ता पहले आए हैं और मुंबई घूम रहे हैं। अभी हमने सिद्धिविनायक के दर्शन किए, महालक्ष्मी टेम्पल के दर्शन किए, अभी गिरगांव चौपाटी आए हैं। अब इसके बाद हम ये मरीन ड्राइव के बाद यहाँ पे गेटवे ऑफ इंडिया जाएंगे और वहाँ से वापस चर्च गेट से ट्रेन पकड़ के ठाणे जाएंगे। ठाणे न्यू ईयर का कैसा सेलिब्रेशन करने वाले हो और कितने बजे तक गिरगांव चौपाटी में रहने वाले हो आप? अभी हम 1 घंटा तक यहाँ गिरगांव चौपाटी पर रहेंगे, फिर उसके बाद यहाँ से मरीन ड्राइव से फिर यहाँ गेटवे ऑफ इंडिया से होके फिर चर्च गेट से ठाणे स्टेशन जाएंगे। नक्कीच आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणावर मुंबईकर आणि मुंबईकर नाही तर आता हिमाचल प्रदेशमधून सुद्धा आलेले आहे। 2023 ला बाय बाय करून नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक आता गिरगाव चौपाटी येथे दाखल झाले आहेत। कॅमेरा पर्सन नितीन सोबत मी आवेश तांदळे, साम टीव्ही मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।